एटीएस प्रकरणाची माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशिकमध्ये दाखल झालंय। काल एसआयटी कडून त्यांनी घटनेची माहिती घेतली, तर आज देखील महिला आयोगाचं पथक हे माहितीचा आढावा घेणार आहे। नाशिकमधील आयटी कंपनीमधील धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणामध्ये मुख्य संशयित दानिश शेखनं जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलाय। या अर्जावरती येत्या 2 मे रोजी सुनावणी होणार आहे। दरम्यान दानिश शेख विरोधामध्ये देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल असून त्याच्या जामीन अर्जावरती न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। नाशिकमध्ये टीसीएस कंपनीशी संबंधित लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामधील फरार संशयित आरोपी निदा खान हिच्या अटकपूर्व जामिनावरती उद्या सुनावणी होणार आहे। नाशिक रोड न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी होणार आहे। गरोदर असल्याचा दाखला देत निदा खाननं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे। नाशिकच्या टीसीएस प्रकरणामधील आरोपी रजा मेमन आणि शफी शेखच्या मोबाईलमधील डेटा हा रिकव्हर झाल्याची माहिती मिळते आणि यामधून महिलांवरती अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रकरणामध्ये आरोपींच्या मोबाईलमध्ये पीडितांसोबत झालेले संवाद हे उघडकीस आलेत। धर्मांतर प्रकरणामध्ये आरोपी कट्टरपंथी संघटनांच्या संपर्कामध्ये होते का याबद्दल काही पुरावे मिळाल्याची माहिती देखील समोर येते आणि या प्रकरणी आरोपींच्या मोबाईलमधील डेटा आणि तांत्रिक पुरावे गोळा करून काल कोर्टात पुन्हा आरोपींची हजेरी करण्यात आली। दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।